विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग 7वा प्रकरण 3 मसावी आणि लसावी हा प्रकरण पाहणार आहोत। यामध्ये सर्वात पहिले आपल्याला काही माहिती माहीत असणं आवश्यक आहे। जशी पहिली माहिती यामध्ये आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ती म्हणजे मूळ संख्या कशाला म्हणतात, मूळ संख्या कशाला म्हणतात। तर यामध्ये मूळ संख्या कशाला म्हणायचं, ज्या संख्यांना 1 व ती संख्या अशी दोनच सामायिक विभाजक असतात अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात। ज्या संख्यांना 1 व 2 ही अशी दोनच सामायिक विभाजक असतात अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात। उदाहरणार्थ 11, 13, 17 या ज्या संख्या आहेत यांना दोनच सामायिक विभाजक आहेत। तसं 11चे विभाजक जर आपण घेतले तर 1 गुणिला 11, 11 एक 11 म्हणजे 1 गुणिला 11। किंवा आणखी मूळ संख्या लक्षात ठेवताना अशा संख्या ज्या संख्यांना 1 व त्या संख्येव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात, असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता। तर संयुक्त संख्या कशाला म्हणायचं, ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त सामायिक विभाजक असतात अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात। अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात। ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त सामायिक विभाजक असतात अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ आपण 6 घेतले, 6चे विभाजक पाळताना 1 गुणिला 2 गुणिला 3 अशा पद्धतीने 6चे विभाजक पडेल। दुसऱ्या उदाहरण आपण 18 घेऊ, 1 गुणिला 18, त्यानंतर परत 18चे अवयव पडायचे 1 गुणिला 2 गुणिला 9, परत 9चे अवयव पडतात 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3 अशा पद्धतीने हे 18चे विभाजक आहे। तर यामध्ये 2 पेक्षा जास्त सामायिक विभाजक आहेत म्हणून यांना संयुक्त संख्या असे म्हणतात। त्यानंतर सहमूळ संख्या म्हणजे काय, सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो, ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असं म्हणतात। म्हणजे 2 संख्या आहेत त्यांचा सामायिक विभाजक जर समजा एकच असेल, 1 ही संख्या असेल तर अशा संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात। उदाहरण आता आपण पाहू, 3 आणि 8, तर 3चे विभाजक पाडताना 1 गुणिला 3, तर 8चे विभाजक 1 गुणिला 8, परत 8चे अवयव पडतात, अवयव पाडायचं तर 1 गुणिला 8चे अवयव 2 गुणिला 4, परत 4चे अवयव पाडतात, परत 4चे अवयव पाडायचं 1 गुणिला 2 याला तसंच ठेवायचं, 1 गुणिला 2 1 गुणिला 2 आपण तसंच ठेवलं आणि 4चे अवयव 2 गुणिला 2। आता इथे बघा सामायिक विभाजक किती आहे, सामायिक विभाजक म्हणजे जे 3च्या अवयवांमध्ये सुद्धा आहेत, 3चे जे विभाजक पाहिले तिथे सुद्धा आहेत आणि 8च्या विभाजकामध्ये सुद्धा आहेत। तिथे बघायचं 3 मध्ये 1 आहे 3च्या विभाजकामध्ये, तर इथे सुद्धा 1 म्हणजे सामायिक झाला इथे 1। परत दुसरा सामायिक मिळते का तर पाहू, इथे 3 आहे, इथे आहे का 3, 8च्या विभाजकामध्ये 3 नाही, इथे 2 आहे 3च्या विभाजकामध्ये आहेत का नाहीत, म्हणजे इथे सामायिक विभाजक आहे फक्त 1 आणि म्हणून 3 व 8 या सहमूळ संख्या आहेत। यानंतर जोडमूळ संख्या कशाला म्हणतात ते आपण पाहणार आहोत। कोणत्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात, ज्या 2 मूळ संख्यातील फरक 2 आहे त्या 2 मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात। जोडमूळ संख्या म्हणजे काय की ज्या 2 मूळ संख्यातील फरक 2 आहे त्या 2 मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ 3 आणि 5 या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि याच्यातला जर आपण फरक जर घेतला तर किती मिळेल आपल्याला, 5 मधून 3 गेले 2 राहिले। 5 आणि 7 ह्या सुद्धा दोन्ही मूळ संख्या आहेत आणि यामधला फरक किती आहे, 2चा आहे, म्हणजे यासुद्धा जोडमूळ संख्या आहेत। तर
आणि त्याचप्रमाणे 11 आणि 13 याच्यातले सुद्धा फरक कितीचा आहे 2चा आहे. तर अशा संख्यांना काय म्हणायचं जोडमूळ संख्या असे म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण सराव संच 10 पाहणार आहोत. यामध्ये पहिल्या नंबरचा प्रॉब्लेम आहे जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे. अशी संख्या कोणती आहे जी संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. तर अशी संख्या कोणती आहे तर ती आहे 1. तर 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. म्हणजे 1 ही अशी संख्या आहे ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही. दुसऱ्या नंबरचा उदाहरण आहे पुढील संख्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. म्हणजे पुढे आपल्याला काही जोड्या दिलेल्या आहेत त्यामध्ये कोणत्या सहमूळ संख्येच्या आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिली संख्या आहे 8 आणि 14. तर आपल्याला सहमूळ संख्या जर शोधायचं असेल तर त्याचे आपल्याला अवयव पाडायला लागेल आणि अवयव पाडल्यानंतर ज्या संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एकच तर त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. तर आपण पहिले पाडू 8चे विभाजक 8. तर 8चे विभाजक अवयव पाडताना काय करायचं की 8ला कशाने भाग जात आहे तर पहिले 1ने भाग जाते प्रत्येक संख्येला. तर 1 गुणिला 8 असं लिहायचं. ती लिहिल्यानंतर मग 1 गुणिला परत 8चे अवयव पडते ते म्हणजे 2 गुणिला 4. त्यानंतर 1 गुणिला 2 ठेवायचा आणि परत 4चे अवयव पडते 2 गुणिला 2. तर अशा पद्धतीने हे झाले 8चे अवयव. जसं आपण 8चे अवयव पाडले तसे आपल्याला 14चे अवयव पाडायचे आहे. 14 बरोबर 1 गुणिला 14. पहिले 1 लिहूनच टाकायचं 1 गुणिला 14 कारण की 1 हा प्रत्येकाचाच अवयव असतो. नंतर 1 गुणिला 14 म्हणजे 2 गुणिला 7. तर हे झाले 14चे अवयव. अशा पद्धतीने अवयव पाडायचं. अवयव पाडल्यानंतर इथे सामायिक विभाजक शोधा. आता सामायिक विभाजकमध्ये बघा इथे 1 आहे इथे सुद्धा 1 आहे. 1 सामायिक झाला इथे 1 लिहायचं. त्यानंतर 2 इथे सुद्धा 2 आहे तर 2 हे सामायिक झाले. त्यानंतर इथे दुसरे 2 आहे इथे नाही आहे. इथे 2 आहे इथे नाही आहे. 7 इथे आहे पण इथे नाही आहे. तर इथे फक्त आपल्याला 2च सामायिक विभाजक मिळेल. 1 आणि 2 अशा पद्धतीने सामायिक विभाजक लिहायचं 1 आणि 2. आता 8 आणि 14 जे आहे यामध्ये सामायिक विभाजक एकापेक्षा जास्त आहे. एकापेक्षा जास्त सामायिक विभाजक जर असेल तर या संख्या ज्या आहे तर त्या सहमूळ संख्या होणार नाहीत. तर म्हणून लिहायचं 8 व 14 या सहमूळ संख्या नाहीत. ठीक आहे. 8 व 14 या सहमूळ संख्या नाहीत कारण की सहमूळ संख्या असण्यासाठी त्यांचा सामायिक विभाजक 1 असायला पाहिजे. फक्त 1. तर 1 पेक्षा जास्त असल्यामुळे या सहमूळ संख्या होणार नाहीत. त्यानंतरची संख्या आहे नंतरची जोडी आहे 4 आणि 5. दुसऱ्या नंबरचं उदाहरण. तर 4चे अवयव पडायचं. पहिले 1 गुणिला किती घ्यायला लागेल 4. त्यानंतर 1 गुणिला 2 गुणिला 2 हे झाले 4चे अवयव. त्यानंतर मग 5चे सुद्धा घ्यायचं अशाच पद्धतीने 1 गुणिला 5 याच्या पुढे अवयव याचे पडणार नाही. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये आता सामायिक बघा. सामायिक विभाजक आता सामायिक विभाजकमध्ये बघा इथे 1 आहे इथे सुद्धा 1 आहे. 1 लिहायचं. त्यानंतर इथे 2 आहे इथे आहे का नाही आहे. इथे 5 आहे
इथे आहे का? नाही आहे. म्हणजे आपल्याला फक्त सामायिक विभाजक किती मिळाला? 1. हा एकच सामायिक विभाजक आहे. आणि म्हणून 4 व 5 या संख्या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या आहेत. कारण 4 आणि 5 या दोघांचा 1 हा एकमेव सामायिक विभाजक आहे, म्हणून या संख्या सहमूळ संख्या आहेत. आणि ज्यांचे सामायिक विभाजक 1 व त्या व्यतिरिक्त जर असेल तर ते सहमूळ संख्या होणार नाही. त्यानंतरचं आहे 17 आणि 19. नंतरचं उदाहरण आहे 17 आणि 19. आता पहिले 17चे विभाजक पाडायचं. किती मिळेल बघा? 1 × 17. त्याच्यानंतर 17 ही कोणत्याच संख्येच्या पाळ्यात येत नाही. 17ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, त्यामुळे याचे पुढे अवयव पडणार नाही. हे झाले याचे अवयव. त्यानंतर 19. 1 × 19. 19 × 19. 19चे सुद्धा अवयव पडणार नाही यापुढे. हे झाले 1 आणि 2 दोघांचे अवयव. आता यामध्ये सामायिक अवयव शोधायचं. सामायिक अवयव किंवा सामायिक विभाजक लिहिलं तरी चालेल. तर यामध्ये काय मिळेल ते आपल्याला? 1 1 तर 1 लिहायचं. आणि म्हणून 17 व 19 या संख्या 17 व 19 या संख्या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या आहेत. यानंतर प्रॉब्लेम नंबर 4 जो आहे 27 आणि 15. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सोडवायचं आहे. सोडून बघा, नक्कीच तुम्हाला सोडवता येईल. त्यानंतर 3ऱ्या नंबरचा प्रॉब्लेम आहे 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा. मूळ संख्यांची यादी करा. 25 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांना कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त 1 व त्या संख्या स्वतः अशा दोनच संख्येचा भाग जातो, 1 आणि तिचा स्वतःचा. अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. तर 25 ते 100 पर्यंतच्या दरम्यानच्या आपल्याला घ्यायचे आहे. तर 25च्या नंतरची आपल्याला मिळेल 29, कारण की 26ला भाग जातो आहे, 27ला पण भाग जाते 9चा, 28ला पण जाते 2चा, 29ला कोणत्याच संख्येचा भाग जात नाही, 29 येईल पहिली संख्या. त्यानंतर मग 31, त्यानंतर 37, 37च्या नंतरची येईल 41, त्यानंतर 43, नंतर 47, नंतर 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 व 97. ह्या झाल्या 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या. आणि परत यामध्ये विचारलं आहे त्या किती आहेत ते लिहा. तर लिहायचं 25 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या एकूण किती आहे मोजू, आपण काउंट करू. मोजू आता किती येतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. म्हणजे 25 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या एकूण 16 आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा उदाहरण 4था उदाहरण 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा.
51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. तर आपल्याला या उदाहरणासाठी वरचं जो उदाहरण आहे यामध्ये सुद्धा आपण शोधू शकतो इथूनच. तर जोडमूळ संख्याला कशाला म्हणतात ते आपण पाहिलंच आहे. अशा मूळ संख्या की ज्यांच्यामध्ये फरक 2चा आहे, ज्यांच्यातील फरक 2चा आहे. तर आपल्याला 51 ते 100 दरम्यानच्या पाहिजे. तर आपल्याला 51 ते 100 दरम्यानच्या म्हणजे इथून आपल्याला पाहावं लागेल इथपर्यंत. ह्या ज्या मूळ संख्या आहेत या मूळ संख्यामध्ये अशा कोणत्या 2 संख्या आहेत की ज्यांच्यामध्ये फरक कितीचा आहे 2चा. तर 53 आणि 59 येणार नाही, फरक 6चा आहे. 59 आणि 61 यामध्ये 2चा फरक आहे. ठीक आहे. तर इथे पहिली जोडी कोणती मिळेल आपल्याला 59 आणि इथे जोडी मिळेल आपल्याला पहिली 59 आणि 61 ही पहिली जोडी मिळेल. त्यानंतरची 61 ते आपण 67 जर घेतली तर येणार नाही, कारण फरक 6चा येतो आहे. 67 ते 71 नाही, 71 ते 73 येईल. नंतरची जोडी आपल्याला 71 ते 73. त्यानंतर मग 71 ते 73 दुसरी जोडी मिळाली आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर 73 ते 79 येणार नाही, 79 ते 83 पण नाही येणार, 83 ते 89 नाही आणि 89 ते 97 पण नाही. तशा आपल्याला 2च जोड्या मिळेल 59 ते 61 आणि 71 ते 73. ठीक आहे. म्हणजे 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. तर कोणत्या मिळेल आपल्याला 59 ते 61 आणि 73 ते 71 ते 73. 71 73 59 61 या 2 संख्या मिळेल. तर 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. तर सहमूळ संख्या म्हणजे काय की ज्यांचे सामायिक विभाजक किती आहे फक्त 1, हा एकच सामायिक विभाजक आहे. तशा संख्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणतो. तर 5 जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत. तर यामध्ये आपण पहिली जोडी लिहू 5 7, दुसरी 5 9, तिसरी 7 9, नंतर 4 9, 1 झाली, 2, तिसरी जोडी, चौथी जोडी आणि 5वी जोडी, 10 11. तर अशा पद्धतीने 5 जोड्या आपण घेतलेल्या आहे. 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहिल्या आपण. कोणत्याही 5 जोड्या लिहायच्या आहेत. त्यानंतर 6व्या नंबरचा प्रश्न आहे मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या. म्हणजे ज्या मूळ संख्या आहेत त्यापैकी कोणती संख्या ही समसंख्या आहे. तर यामध्ये 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. मूळ संख्यांमध्ये फक्त एकच समसंख्या आहे आणि ती समसंख्या म्हणजे कोणती 2 ही एकमेव सममूळ संख्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, उदाहरणे पण समजली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. धन्यवाद.